या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण इथून पुढच्या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती। आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ ताब्यात। हत्येच्या वेळेला वरिष्ठ नेत्याला कॉल, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपासाला वेग। आज पुन्हा केज पोलीस ठाण्यामध्ये कराडच्या पत्नीची चौकशी। सीआयडीकडून अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी, तर बॉडीगार्डचे फोन जप्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी लोकांनी रस्त्यावरती उतरणं गैर नाही। धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। अंजली दमानी यांचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही, सर्व आरोपींना अटक होत नाही तोवर बीड सोडणार नाही, दमानी यांचा इशारा। पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना, तर मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगाने रंगवल्या। भिंतीवरती लावलेल्या रंगावरून वादाची शक्यता। नवी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या पहिल्या विमानाची यशस्वी लँडिंग। 17 एप्रिलपासून प्रवासी वाहतूक सुरू होणार। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट। आरोपीकडून लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा। इंद्रायणी पुन्हा फेसाळली। नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित। संभाजीनगरमधील पाचोड्याच्या आठवडी बाजारात भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी रस्त्यावरती फेकला भाजीपाला। फेकलेल्या भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी। दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमान क्रॅश। धावपट्टीवरून टेक ऑफ करतानाच विमान कोसळलं। दुर्घटनेत 179 प्रवाशांचा मृत्यू।